कॉलेजला माझ्या मी जेव्हा जेव्हा यायचो, गेटवर बसून नेहमी वाट तिचीच पाहायचो. कॉलेजला माझ्या मी जेव्हा जेव्हा यायचो, गेटवर बसून नेहमी वाट तिचीच पाहायचो. तिच्या आणि माझ्या बाबतीत सारखे असे व्हायचे, तिच्या माझ्या कपड्यांचे रंग एकच यायचे. आज धरूया ती पण बीज मातीत दफन. एक शेतकरी त्याच्या बायकोला म्हणतोय, आज धरूया ती पण बीज मातीत दफन. उद्या डोळ्यानं बघन माझ्या लेकीचं लग्न. लग्न लेकीचं लावाया, हुंडा द्यायला जावाया. लग्न लेकीचं लावाया, हुंडा द्यायला जावाया. सरकी लावली शेतात, नगद येईल हातात. तर आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत कवी प्राध्यापक राऊत सर यांच्यासोबत. तर सर नमस्कार, तुमचं बोल धडक बेधडक मध्ये स्वागत आहे. सर आपला थोडक्यात परिचय सांगा. नमस्कार, मी कवी प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत. मी एक कवी आहे, वात्र टीकाकार आहे, एक वक्ता आहे आणि समाज प्रबोधनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर समाजाचं प्रबोधन करण्याचं मी काम करतो. आज बोल धडक बेधडक या यूट्यूब चॅनलचे सर्व रिपोर्टर आमच्याकडे आलेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला तुमच्या या मंचावर येण्याची संधी दिली. सर तुमचं बालपणचा थोडा प्रवास सांगता का? कॉलेज लाईफ ते इथपर्यंत येण्याचा प्रवास. म्हणजे लहानपणापासून मी माझ्या गावामध्ये शिकलेलो आहे. ज्या गावामध्ये तुम्ही आत्ता आलात, हे नाळवंडी नावाचं गाव आहे. या गावातच मी लहानाचा मोठा झालो. जिल्हा परिषद शाळेमध्ये बालपणी प्राथमिक शिक्षण झालं. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण संगमेश्वर विद्यालयात माझ्या गावातल्या शाळेत झालं. त्याच्यानंतर मी संभाजीनगरला विवेकानंद महाविद्यालयामध्ये 11वी-12वी माझं तिथं कंप्लीट झालं सायन्समधून. त्याच्यानंतर KSK महाविद्यालयातून BSc डिग्री मी कंप्लीट केली. त्याच्यानंतर MA इंग्लिश मी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये केलं. त्याच्यानंतर BEd पण झालो, MAd पण झालो. तेही मी माझ्या बीड जिल्ह्यातल्याच कॉलेजमध्ये झालं ते माझं शिक्षण. आणि आता सध्या मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय, एका संस्थेचा संचालक म्हणून काम करतोय आणि एक चांगला सामाजिक प्रकल्प मी माझ्या गावामध्ये चालवतोय. त्याचबरोबर कवी म्हणून पण माझं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधनाचं काम चालू आहे. सर आई वडील काय करतात? माझे आई आणि वडील दोघंही शेतीच करतात आणि ते शेती करत असताना मी त्यांच्यासोबत काम करूनच लहानाचा मोठा झालो. म्हणजे मीही एका अर्थानं शेतकरी आणि शेतकरी पुत्र आहे. सर तुमचा कविता लिहिण्याचा प्रवास नेमका कधी आणि कसा सुरू झाला? लहानपणापासूनच मला भाषणं वगैरे करायचा याचा छंद होता. अँकरिंग करायचा छंद होता आणि त्याचाच एक भाग म्हणून मला काहीतरी व्यक्त होण्याची लहानपणापासूनच इच्छा होती. मग मी ठरवायचो की बाबा व्यक्त कसं होता येईल, निबंध लिहिता येतील का, लेख लिहिता येतील का, काही लिहिता येईल का. पण कमी शब्दात जास्तीत जास्त लिहायचं म्हटलं तर कविता ही सगळ्यात चांगलं ऑप्शन मला वाटलं आणि त्या पद्धतीनं मग मी कविताच लिहायला सुरुवात केली. सर एखादी अशी कविता आहे का की शेतकऱ्याला जागृत करतात किंवा शेतकऱ्याविषयी एखादी कविता? म्हणजे माझं जे साहित्य आहे ते ग्रामीण साहित्य संपूर्ण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार आहे. त्यात काही वात्रटिका आहेत, काही वेगवेगळ्या कविता आहेत. त्याच्यापैकी एक महाराष्ट्रभर माझी गाजलेली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती मी जो लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ती एक कविता आहे सरण. ती कविता मी तुमच्यासमोर सादर करू शकतो. ओके. कवितेचं नाव आहे सरण. मेल्यावरती माणसाला ज्याच्यावर जाळतात त्याला सरण म्हणतात आणि ती सरण नावाची कविता शेतकऱ्यांच्या व्यथा सांगते. ती कविता आज तुमच्यासमोर इथं सादर करतो. कवितेचं नाव आहे सरण. आज धरूया ती पण बीज मातीत दफन. एक शेतकरी त्याच्या बायकोला म्हणतोय, आज धरूया ती पण बीज मातीत दफन. उद्या डोळ्यानं बघन माझ्या लेकीचं लग्न. लग्न लेकीचं लावाया, हुंडा द्यायला जावाया. लग्न लेकीचं लावाया, हुंडा द्यायला जावाया. सरकी लावली शेतात, नगद येईल हातात. सरकी लावली शेतात,
नग देईल हातात, डोळ्या जपल सपन, पुर करूया आपण, डोळ्या जपल सपन, पुर करूया आपण. तू गदर तिचं ऊत, मी गदर तो आऊत, तू गदर तिचं ऊत, मी गदर तो आऊत. तुझ कामा येईल पुण्य, औंदा लई होईल धान्य, तुझ कामा येईल पुण्य, औंदा लई होईल धान्य. माझ कमी न आऊत, तुझी फळन चऊत, माझ कमी न आऊत, तुझी फळन चऊत. अकर टाकल पेरून, टाकला जुगार करून, अकर टाकल पेरून, टाकला जुगार करून. यंदा हो मोठ्या राशी, नाहीत घेतो उद्या फाशी. यंदा हो मोठ्या राशी, नाहीत घेतो उद्या फाशी. बळीराजाची दईन, अशी टाकली लिहून, बळीराजाची दईन, अशी टाकली लिहून. नाही झाल्या मोठ्या राशी, त्यानं घेतली हो फाशी. नाही झाल्या मोठ्या राशी, त्यानं घेतली हो फाशी. असं समद घडल, घर राजाचं मोडल, असं समद घडल, घर राजाचं मोडल. नाही सुटल गिरान, जरी पेटल सरण, नाही सुटल गिरान, जरी पेटल सरण. धन्यवाद. सर, ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली तुमची आणि शेतकऱ्याविषयी तुमचं लेखन केंद्रबिंदू हमखास राहिलेला आहे, असं का? कारण मीच एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलाय. मी जे शब्द शेतकऱ्यांच्यासाठी वापरतोय किंवा त्यांच्या व्यथा व्यक्त करण्यासाठी वापरतोय, खऱ्या अर्थानं ते शब्द अपुरे आहेत. त्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत, पण त्या शब्दाच्या कवेमध्ये येत नाहीत. तरी एक छोटासा प्रयत्न मी करत असतो, जेणेकरून शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत, समाजातल्या इतर घटकांपर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा पोहोचतील आणि शेतकऱ्यांना कुठंतरी सहानुभूती मिळेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील आणि शेतकऱ्यांना लोक समजून घेतील, ही माझी भावना असते. सर, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, शेती करतात आणि अनुभवातील चांगले अनुभव आहे शेतीतले. ह्या गावातीलच नाळ जोडलेली आहे तुम्ही पण. आणि तुमचं एवढं उच्च शिक्षित असतानाही तुम्ही बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये तुम्हाला नोकरीची भरपूर संधी मिळाली असेल, तरी पण तुम्ही शेतीशी का नाळ जोडली? खऱ्या अर्थानं काय आहे की ग्रामीण भागामध्ये लहानाचं मोठं झाल्यामुळे मला असं वाटलं की आपण शिकून मोठे झालो, पण आपल्या शिक्षणाचा फायदा मोठ्यांना न होता, शहरांना न होता, गावखेड्यात माझ्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे आणि माझ्या लोकांचा प्रश्न, सामान्यांचा प्रश्न प्रशासनापर्यंत मांडण्यासाठी माझा फायदा त्यांना झाला पाहिजे. या दृष्टीनं मी ग्रामीण जीवन स्वीकारलं आणि गावातच स्थायिक झालो आणि गावातच एक प्रकल्प उभा केला. त्या मुद्द्यावरती एक माझी कविता आहे. ती पण कविता मी तुम्हाला या ठिकाणी ऐकू शकतो. त्या कवितेचं नाव आहे उतराई मी होतो. कवितेचं नाव आहे उतराई मी होतो. तर ती कविता सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी ऐकू शकतो. तर त्या आत्ताच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ही कविता मी देतो की मी ग्रामीण जीवन का पत्करलं आणि गावामध्ये मी का राहतोय आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात काय आहे मी, तर हे इथं उच्च सांगतोय. शिक्षित असताना उच्च शिक्षित असताना मी इथे काय, याचं उत्तर हे आहे. उतराई मी होतो नावाची ही कविता आहे. तिकडे जाऊ का इथे राहू हे मोठे कोडे आहेत, तिकडे जाऊ का इथे राहू हे मोठे कोडे आहेत. शहरातल्या बंगल्यांपेक्षा श्रीमंत इथले वाडे आहेत. शहरातल्या बंगल्यांपेक्षा श्रीमंत इथले वाडे आहेत. बंगल्यामधल्या लोकांना झोपडपट्टी मानते का, बंगल्यामधल्या लोकांना झोपडपट्टी मानते का, आणि झोपडपट्टीतल्या लोकांची गरज सोसायटी जाणते का, आणि झोपडपट्टीतल्या लोकांची गरज सोसायटी जाणती का. वाड्यातल्या लोकांना खेड्यात सर्व मानतात, वाड्यातल्या लोकांना खेड्यात सर्व मानतात आणि वाड्यातले लोकही गरिबीला जाणतात, आणि वाड्यातले लोकही गरिबीला जाणतात. शहरातल्यांशी स्पर्धा ही मला करता येते, शहरातल्यांशी स्पर्धा ही मला करता येते आणि गावातल्या जनतेसाठी मला मरता येते, आणि गावातल्या जनतेसाठी
मला मरता येते. शिक्षण घेऊन मोठा झालो शहरांच्या कामी येऊ का. शिक्षण घेऊन मोठा झालो शहरांच्या कामी येऊ का. आणि 4 पैसे कमवण्यासाठी हरामी मी होऊ का. आणि 4 पैसे कमवण्यासाठी हरामी मी होऊ का. इथंच काही उभं करून 4 चौघांना काम देतो. इथंच काही उभं करून 4 चौघांना काम देतो. आणि मातृभूमीच्या उपकारातून उतराई मी होतो. आणि मातृभूमीच्या उपकारातून उतराई मी होतो. वाटत नाही एका जन्मात उतराई मी होईल. वाटत नाही एका जन्मात उतराई मी होईल. आणि भूमातेला उद्धारण्या पुन्हा जन्म घेईल. आणि भूमातेला उद्धारण्या पुन्हा जन्म घेईल. धन्यवाद सर. खूप कविता चांगली वाटली म्हणजे. सर प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ते उच्च शिक्षण घेतात आणि त्यांना शेतीमध्ये काम करण्याला कुठला इंटरेस्ट नाहीये, तर ते शहराकडे रोजगारासाठी जातात. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत. म्हणून शहराच्या त्या गर्दीमध्ये जाणं लोक पसंत करतात, मुलं पसंत करतात, तरुण पसंत करतात. त्यांचा दोषच नाहीये. खऱ्या अर्थानं गावामध्ये राहणारा जो शेतकरी आहे त्याला न्याय मिळत नाही. त्याच्या घामाची किंमत त्याला योग्य मिळत नाही. त्याला सन्मान मिळत नाही. आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला की आता सध्या परिस्थिती अशी आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सन्मान आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळत नाही आणि म्हणून त्यांना सन्मान मिळत नाही. त्यांना सगळ्या सुखसोयी मिळत नाहीत. म्हणून आमचे शेतकऱ्यांचे जे उच्च शिक्षित मुलं आहेत किंवा अशिक्षित मुलं आहेत किंवा बेरोजगार मुलं आहेत, ते रोजगाराच्या शोधासाठी शहरात जातात आणि त्यांना वाटतं की त्या गर्दीमध्ये मी काहीतरी जास्तीचं कमवीन आणि मी म्हणून त्याच्यामुळं मी तिकडं जाईल. परंतु मला असं वाटतं की खेड्यातल्या ज्या शेतकऱ्यांच्या मुलाला जर इथं चांगला रोजगार मिळाला, चांगलं उत्पन्न मिळालं, तर निश्चितच त्यांचं तिकडं जाणं बंद होईल. आणि त्यांनाही मी असा सल्ला देईल की आपण प्रयत्न करून शासनापर्यंत पोहोचून, शासनापर्यंत आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून आपण इथंच कसं आपल्याला रोजगार उपलब्ध करता येईल याच्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं गावातले पोरं गावात राहिले पाहिजेत आणि गावचं ही समृद्धी जी आहे ती अशीच टिकून राहिली पाहिजे असं मला वाटतं. सर एक बोलता बोलता तुमच्यातनं उच्चार आला की राजकारणाबद्दल. आम्ही असं ऐकलं की तुम्ही राजकारणावर पण कविता लिहिता. तर एखादी कविता राजकारणावरती असेल तर ते आम्हाला ऐकवा. राजकीय कविता म्हणजे मी असा म्हणतो की आम्ही काय करतो की शेतकऱ्यांचे मुलं वापरले जातात राजकारणामध्ये. फार मोठ्या प्रमाणावरती त्यांचा वापर करून घेतला जातो. शेतकऱ्यांचेच नव्हे, सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांचे जे मुलं आहेत ते कार्यकर्ते म्हणून वापरले जातात. आणि फक्त सोशल मीडियावर ताईसोबत, भैयासोबत फोटो काढला म्हणजे आम्ही मोठे होतो असं त्यांना जे वाटतं, त्याच्या संदर्भातली एक कविता मी लिहिलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे, मला असं वाटतं की त्यांनी ताईसोबत, भैयासोबत फोटो काढण्यापेक्षा ताईच्या आणि भैयाच्या विरोधात निवडणुका लढल्या पाहिजेत. अरे वाह! नंबर 1 सर. आणि निवडणुका लढून, मोठमोठ्या नेत्यांच्या विरोधात निवडणुका लढून सर्वसामान्याचा आवाज बुलंद त्यांनी केला पाहिजे. या आशयाची एक कविता आणि तरुण वर्गाला प्रेरणा देणारी एक कविता मी या ठिकाणी सादर करतोय. कवितेचं नाव आहे, निवडणुका लढणार का. ताईसोबत फोटो काढून नेते तुम्ही होणार का. सांगा आपल्या घरामध्ये मंत्रीपद येणार का. ताईसोबत फोटो काढून नेते तुम्ही होणार का. सांगा आपल्या घरामध्ये मंत्रीपद येणार का. भैयासाहेबांना गोड बोलून प्रश्न आपले सुटणार का. भैयासाहेबांना गोड बोलून प्रश्न आपले सुटणार का. आणि तुमच्या माझ्या योजना हे असेच लुटणार का. आणि तुमच्या माझ्या योजना हे असेच लुटणार का. नुसत्या टीका करून कुणावर परिवर्तन होईल का. नुसत्या टीका करून कुणावर परिवर्तन होईल का. नुसत्या टीका करून कुणावर परिवर्तन होईल का. आणि पुन्हा एकदा देशात आपल्या सुभाष बाबू येईल का. आणि पुन्हा एकदा देशात आपल्या सुभाष बाबू येईल का. आपल्यातल्या कुणाला जनता शुभा म्हणेल का. आपल्यातल्या कुणाला जनता शुभा म्हणेल का. आणि पुन्हा एकदा सह्याद्रीचा सिंह कुणी बनेल का. आणि पुन्हा एकदा सह्याद्रीचा सिंह कुणी बनेल का. आपल्यातला कुणीतरी नेता खरा होणार का. आपल्यातला कुणीतरी नेता खरा होणार का. आणि पुन्हा एकदा देशात आपल्या रामराज्य येणार का. आणि पुन्हा एकदा देशात आपल्या रामराज्य येणार का. काय आहे राजकारण अर्थ आम्हाला कळणार का. काय आहे राजकारण अर्थ आम्हाला कळणार का. आणि राजकारणात कधीतरी न्याय आम्हाला मिळणार का. आणि राजकारणात कधीतरी न्याय आम्हाला मिळणार का.
एक मिनिट. आणि राजकारणात कधीतरी न्याय आम्हाला मिळणार का? घराणेशाहीला मुजरा करणं तुम्ही आम्ही सोडणार का? घराणेशाहीला मुजरा करणं तुम्ही आम्ही सोडणार का? आणि प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुका लढणार का? आणि प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुका लढणार का? नुसते माझे शब्दास्त्र बदल काही करतील का? म्हणजे या कविता. नुसते माझे शब्दास्त्र बदल काही करतील का? आणि फेसबुकवरचे भगतसिंग देशासाठी लढतील का? आणि फेसबुकवरचे भगतसिंग देशासाठी लढतील का? आणि फेसबुकवरचे भगतसिंग देशासाठी लढतील का? आणि शेवटच्या 4 ओळीचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. मित्र हो, सोडून ही गुलामगिरी आपण एक होणार का? सोडून ही गुलामगिरी आपण एक होणार का? आणि गुलामांचे पोरं आपण गुलाम असेच राहणार का? आणि गुलामांचे पोरं आपण गुलाम असेच राहणार का? अरे गुलामांचे पोरं आपण गुलाम असेच राहणार का? धन्यवाद. सर धन्यवाद सर. सर प्रश्न असा आहे की तुम्ही राजकारणाची कविता एकदम चांगल्या पद्धतीत मांडली. हा, बोला बोला. राजकारणामध्ये सर असं होतं की सर राजकारण सध्या जातीवर धर्मावर ह्याच्यावर व्हायला लागले, हम्म. बरोबर. पण विकासावर हे राजकारण व्हाय नाही आणि लोकांच्या डोक्यातून जात ही जात नाहीये. तर याच्याबद्दल एखादी कविता किंवा काही आहे का तुमची? त्यासाठी एक जात नावाची खास कविता मी लिहिलेली आहे. जी मनातून जात नाही तिचं नाव जात आहे. जी मनातून जात नाही तिचं नाव जात आहे. या जातीची जग जाहीर लोकशाहीवर मात आहे. या जातीची जग जाहीर लोकशाहीवर मात आहे. जातीवादी राजकारण तनात आमच्या भिनलं आहे. जातीवादी राजकारण तनामनात भिनलं आहे. आणि जात म्हणजे अंतिम सत्य समाजानं मानलं आहे. आणि जात म्हणजे अंतिम सत्य समाजानं मानलं आहे. जात आमच्या नसामध्ये रक्त बनून वाहत आहे. जात आमच्या नसामध्ये रक्त बनून वाहत आहे. आणि लोकशाही मजबुरीनं देशामध्ये राहत आहे. आणि लोकशाही मजबुरीनं देशामध्ये राहत आहे. ही एक व्यथा आहे, जगजाहीर सत्य आहे. जात ही अतिशय विषारी अशी प्रवृत्ती आहे आणि ती आम्ही विसरली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि ही जात ही आपण सर्वसामान्य लोक विसरायचा प्रयत्न करतो. ही जाता जात नाही, ही जात आहे. आणि ही जात मात्र राजकारणी लोकच, म्हणजे जे नवीन पिढी आली का त्यांच्या डोक्यामध्ये रुजवतात. बरोबर आहे. 100% तुमचं खरं. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? काय असतं की आपल्याला कुणी कितीही भडकावलं, आपल्याला कुणी कितीही चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तरी आपण एक माणूस म्हणून, एक विचारी माणूस म्हणून किंवा मानवतावादी माणूस म्हणून अशा लोकांच्या भडकवण्याला बळी पडता कामा नये. सर्वसामान्य माणसानं जातीपातीचा, धर्माचा विचार न करता एक माणूस म्हणून समाजामध्ये वावरलं पाहिजे. आणि माणुसकी हेच अंतिम सत्य आहे. माणुसकी हेच माणसाचं कर्तव्य आहे. आणि माणुसकी हेच खऱ्या अर्थाचा धर्म आहे. असं जर सगळ्यांनी मानलं तर हे जे प्रश्न सध्या उद्भवत आहेत, लोक आपल्याला जाती जातीमध्ये भांडवण्याचा प्रयत्न करतायत, ते बंद झाल्याशिवाय राहणार नाही. तर असा एक प्रश्न आहे की सर्वसामान्य मुलगा आहे, MPSC करतो, कुठेतरी UPSC करतो आणि होतकरू आहे, पण त्याला राजकारणात यायचं असतं हां. पण त्याच्याकडे पैसा नसतो, बरोबर. ते पैशाच्या जोरावर भले भले मुलं आहेत का, म्हणजे पैशाच्या जोरावर ज्याला काही येत नाही गाढवही राजकारणात यायला लागले. तर आणि जो खरंच त्याला राजकारण कळतंय, त्याने समाजकारण वाचलंय, असे लोक ह्या राजकारणात येत नाहीत. तर घराणेशाही एक ह्या राजकारणामध्ये यायला लागली. तर हे कसं वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल? आत्ताच एक कविता मी सादर केली, निवडणुका लढणार का म्हणून. आणि त्याच्या माध्यमातूनही मी त्या घराणेशाहीवरही प्रहार केलेला आहे की घराणेशाहीला मुजरा करणं तुम्ही आम्ही सोडणार का? आणि प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुका लढणार का? ह्या 4च ओळी खूप झाल्या. मी एक गोष्ट सांगतो, राजकारणामध्ये पैसा नसला तर राजकारणात येणाऱ्या माणसाला वेडच समजणं आजकालची फॅशन झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच राजकारण केलं पाहिजे. उलट सर्वसामान्य, ज्याला समाजहिताची जाण आहे, जो उच्च शिक्षित आहे, ज्याला समाजासाठी काहीतरी करावं असं वाटतंय, त्यांनी अधिकारी बनण्यापेक्षा तो जर पॉलिटिकल लीडर झाला, अधिकारी बनणं तर बी गरजेचंच प्लॅन आहे. त्याचा सर, जो मुलगा आहे का MPSC UPSC करतो आणि त्याचा बी प्लॅन असतो की मी कंपनीत जाणार, कुठंतरीच करणार. मस्त रीडिंगमध्ये बसून, लायब्ररीत बसून एक स्वप्न असतं, यार आपण गावासाठी काहीतरी सरपंच तरी झालं पाहिजे. पण त्याच्या वाट्याला नशिबाला अक्षरशः नाही, काहीच येत नाही. कारण काय असतं माहिती का, जात आणि पैसा वाट्याला येतो. पण त्याची कुवत हुशारी खूप असते, पण
समाजाच्या पुढं किंवा लोकांपुढे येत नाहीये, ह्यांच्यासाठी सांगा नाही का सल्ला? म्हणजे अतिशय बिकट आणि खरं वास्तव हे आहे. मला सुद्धा कधी कधी चीड येते या परिस्थितीची, या समाज व्यवस्थेची, या मतदारांची, या आपल्या भारत देशातल्या राजकीय परिस्थितीची चीड येते आणि वाईट वाटतं की चांगल्या लोकांना इथं ॲक्सेप्टन्स नाही आहे. चांगल्या लोकांना राजकारणामध्ये पुढं येऊन देण्याची मानसिकता कोणाचीच नाही. मोठमोठ्या नेत्यांची नाही आणि सर्वसामान्य जनतेची नाही. लोक राजकीय नेत्याचा पैसा का बघतात, सर्वसामान्य लोक सुद्धा त्याचा पैसा का बघतात, ही गोष्ट आपल्याला कळत नाही. ही गोष्ट मला अजूनही त्याचं कोड उलगडलेलं नाही की तो जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तरच त्यानं राजकारण केलं पाहिजे. त्याचे विचार गरजेचे नाही आहेत, त्याची हुशारी गरजेची नाही, त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला गरजेचा नाही. फक्त तो पैशावाला आहे का, त्याच्याकडे बॅनर लावण्यासाठी पैसे आहेत का, त्याच्याकडे डिजिटल बोर्ड लावण्यासाठी, त्याचे मोठमोठे वाढदिवस साजरे करण्यासाठी पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा विचार समाज का करतो, ही परिस्थिती अशी का बिकट झाली आहे, या गोष्टीचं कोडं न उलगडणार आहे. पण तरीही सांगतो, प्रामाणिकपणे, मी तर असं म्हणेल की प्रामाणिकपणे लढा देत राहणं. बी प्लॅन जे अधिकारी होण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचा बी प्लॅन राजकारणात येण्याचा सुद्धा असावा. कारण चांगल्या लोकांची खरंच गरज आहे. एक ना एक दिवस, थोडा उशिरा का होत नाही, पण तुम्हाला समाज स्वीकारेल, मला समाज स्वीकारेल आणि अजून ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं त्यांना समाज स्वीकारेल. पण आपण त्या मार्गावरती मार्गस्थ असलो पाहिजे. आणि जर त्या मार्गावर आपण असलो तर 100% आपल्याला एक ना एक दिवस समाज स्वीकारेल. एक राजकीय नेता म्हणून आपल्याला लोकांमध्ये ओळख मिळेल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या चांगल्या सभागृहात जाता येईल. जसे की जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाता येईल, विधान भवनात जाता येईल, लोकसभेत जाता येईल. पण तेवढं टिकून खेळणं महत्त्वाचं आहे. तेवढं टिकून समाजकारणात, राजकारणात राहणं गरजेचं आहे. निश्चितच एक ना एक दिवस तुम्हाला चांगली संधी मिळेल. सर, तसाच एक बी प्लॅन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे फुलांब्रीचे जे सरपंच आहेत, प्राध्यापक नाही, ते स्पर्धा परिषद करणारे होते, मंगेश साबळे. म्हणजे त्यांनी ह्याच्यामध्ये उतरले, पण त्याच्यानंतर त्यांना भयंकर त्रास होतो राजकारण्यांचा. मग हा हा त्रास शिकलेल्या पॉलिटिकलचा असा त्रास का होतो? काय असतं की चांगल्या लोकांकडे बुद्धिमत्ता असते पण पैसा नसतो. आणि बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना पैशावाले लोक भारी ठरतात. आणि जर भारी ठरण्याची शक्यता कमी झाली तर मग त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतात, त्यांना बदनाम करायला प्रयत्न करतात, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात, वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. नाही तसं जमलं तर त्यांची नाहक बदनामी कुठल्या तरी मुद्द्यावरती करायची. अशा पद्धतीचे प्लॅन त्यांच्याकडे रेडी असतात. पैशावाल्यांकडं, राजकारण्यांकडं, जे जातीवंत राजकारणी आहेत, ज्यांचे घराणे राजकारणात आहेत, ते सर्वसामान्याला पुढं कुठल्याच माध्यमातून येऊ देत नाहीत. आणि ही जे आहे, जे काही आहे वास्तव, तर ते कुठंतरी बंद झालं पाहिजे, अशी सुद्धा माझी सुद्धा तशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तसे बदल होतील असं मला वाटतं. सर, तरुण पिढीसाठी काय सांगाल तुम्ही? सगळं काय आतापर्यंत बोललो ते तरुण पिढीसाठीच नाही, नाही. बोललो, पण पुन्हा एकदा नाही, एक असा प्रश्न आहे, की जी तरुण पिढी आहे ना, की जी कॉलेजला जाते किंवा कुठेतरी बसते, जे मोबाईलचं व्यसन लागलंय त्यांना, अशा तरुण पिढींसाठी काय सांगाल? हे बघा, मोबाईल हा एक अत्यावश्यक बाब होऊन बसली आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. परंतु त्याचाही अतिवापर नको आहे. मीही अतिवापर करू नये, तुम्हीही अतिवापर करू नये, समाजातल्या कुठल्याही व्यक्तीनं त्याचा अतिवापर करू नये. काय झालं, सुरुवातीला आपल्याकडं बातम्या वाचण्यासाठी वर्तमानपत्र असायचे, मनोरंजनासाठी टी व्ही असायची, ऐकण्यासाठी रेडिओ असायचा, क्रिकेट ऐकण्यासाठी, अजून काय ऐकण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी एका जागेवर येऊन बसल्या. म्हणजे आपण खेळण्यासाठी ग्राउंड असायचे, ह्या सगळ्या गोष्टी एकाच जागेवर येऊन बसल्यात. मग तुम्हाला तो वेगवेगळा जो वेळ वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करावा लागायचा, तो सगळा वेळ आता एकाच ठिकाणी खर्च व्हायला लागला. म्हणजे मला असं वाटत नाही की फार काही मोठं प्रॉब्लेम मोबाईलमुळं झालाय, परंतु आता एक सगळ्यांच्या लहान निदर्शनात मुलांच्या यायलंय. मनावर खूप परिणाम होतो. हा, लहान मुलांचा जो आहे, त्यांना वह्या आहेत, पुस्तकं आहेत, त्यांचं दैनंदिन अभ्यासाचं साहित्य आहे, त्यांनी त्याचाच वापर करावा. फार कमी प्रमाणात, म्हणजे अगदी नगण्य असा वापर जर त्यांनी केला, पालकांच्या नियंत्रणामध्ये त्यांनी जर त्याचा वापर केला आणि थोडासा मनोरंजनाचा भाग म्हणून जर त्याला वापरलं, तर ते गैर नाही. पण पूर्णपणे त्याच्या व्यसनामध्ये अडकणं
हे मात्र कुठल्याही पद्धतीनं त्याचं समर्थन होणार नाही आणि त्याला कसल्याच पद्धतीनं चांगलं म्हणता येणार नाही. म्हणून माझी पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा वैयक्तिक अशी एक सल्ला राहील, की जेवढा कमी वापर त्याचा करता येईल आणि जे काही इतर साधनं तुमचे आहेत अभ्यासाचे म्हणा, अभ्यासाच्या नावाखालीच मुलं जास्त मोबाईल घेतात किंवा खेळण्यासाठी त्यांना ग्राउंड उपलब्ध नाही आहे, मैदानं नाही आहेत, तर मग ते मोबाईलवरच काहीतरी खेळत बसतात. त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर व्हायला, त्यांच्या पाठीच्या कण्यावर व्हायला आणि एकूणच त्यांच्या मानसिकतेवर पण त्याचा परिणाम व्हायला. तर थोडंसं वेगळे साहित्य वापरावेत खेळासाठी, मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, जेणेकरून कमीत कमी वेळ तुमचा मोबाईलमध्ये जाईल. सर की एक कॉलेजच्या लाईफवरती असं ऐकलं की तुम्ही चांगल्या कविता करता, कॉलेजच्या लाईफवर कविता सांगा. 2 कविता या ठिकाणी मी तुम्हाला सलग ऐकवतो कॉलेजच्या जीवनावरच्या आणि माझ्या दोन्हीही फार आवडीच्या कविता आहेत. एका कवितेचं नाव आहे कट्ट्यावरची थट्टा. प्रत्येक महाविद्यालयामध्ये कट्टा असतो. मी महाविद्यालयामध्ये शिकलेलो आहे. मी 2-4 महाविद्यालयामध्ये माझं उच्च शिक्षण घेतलेलं आहे. तर त्या महाविद्यालयातल्या जीवनामध्ये जे अनुभव आले, जे बघायला भेटलं, हे सगळं जे काही लिहितो ते म्हणजे माझ्यासोबतच घडलेलं असतं असं नाही. परंतु हे जे अनुभव आहेत ते इतरांचे असतात. कवी एक प्रतिनिधी असतो आणि प्रतिनिधी म्हणून ही कविता या ठिकाणी तुम्हाला ऐकवतोय. मला कट्टा खूप आवडतो कॉलेजचा, म्हणून त्याच्यासाठी ही कविता आहे. कट्ट्यावरची थट्टा. सहज मी एक काव्य लिहिले कॉलेजमधल्या कट्ट्यावर, तास सोडून गप्पा मारत बसणाऱ्या त्या पोट्ट्यावर. फार मोठे तत्वज्ञानी असतात तिथे बसणारे, फार मोठे तत्वज्ञानी असतात तिथे बसणारे, फार मोठे कवी तिथे दर्दी श्रोते हसणारे, फार मोठे कवी तिथे दर्दी श्रोते हसणारे. मला वाटे कवी मी जर त्यांच्यापैकीच एक असतो, मला वाटे कवी मी जर त्यांच्यापैकीच एक असतो. दाद मला मिळाली असती जी मी इथं मागत बसतो, दाद मला मिळाली असती जी मी इथं मागत बसतो. कट्ट्यावरती प्रत्येकाने थट्टा जरी केली तरी, कट्ट्यावरती प्रत्येकाने थट्टा जरी केली तरी, तुम्ही समजा थट्टा तिला मी मानतो जिंदा दिली, तुम्ही समजा थट्टा तिला मी मानतो जिंदा दिली. सगळ्यांनाच दिसत नाही कट्ट्यावरती काय असते, सगळ्यांनाच दिसत नाही कट्ट्यावरती काय असते. आंधळेही बघू शकतात सगळ्यांना ती नजर नसते, आंधळेही बघू शकतात सगळ्यांना ती नजर नसते. कट्ट्यावरती प्रेम इतके वाटे तिथेच मरण यावे, कट्ट्यावरती प्रेम इतके वाटे तिथेच मरण यावे. आणि निरोप देण्या जमतील चाहते तिथेच माझे शरण व्हावे, आणि निरोप देण्या जमतील चाहते तिथेच माझे शरण व्हावे. मित्र हो एवढ्या वरीन जाईल मी, मित्र हो एवढ्या वरीन जाईल मी माझी तुम्हा आरोळी, मित्र हो एवढ्या वरीन जाईल मी माझी तुम्हा आरोळी. कट्ट्यावर या आशिकाची तुम्ही लिहावी चारोळी, कट्ट्यावर या आशिकाची तुम्ही लिहावी चारोळी. अशा प्रकारच्या काही कविता आहेत धन्यवाद सर. त्या अशी कविता खरंच त्या मनातल्या कविता आहेत. आणि माझी अशी अपेक्षा आहे एक कवी म्हणून, की त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं कट्ट्यावरती खरंच तितकं नातं जुळलेलं असलं पाहिजे, खरंच तितकं ते कट्ट्याच्या जवळ गेले पाहिजेत, मित्रांच्या आठवणीमध्ये रमले पाहिजेत आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कवींच्या कविता त्या कट्ट्यावरच्या त्या भिंतीवरती लिहिलेल्या असाव्यात, अशी माझी अपेक्षा. धन्यवाद. अर्थात तुमचं स्वप्न पूर्ण. सर कवीचा प्रवास हा इथपर्यंत आलाय, आता पुढचा प्रवास कसा असेल? आता बघूयात काय काय होतंय. तर आपण सगळ्या वात्रटिका लिहितोय, लोकांना सुधरवण्याचा प्रयत्न करतोय. नाही कळो भामट्यांना माझी काव्य भाषा, पण तुम्हावरी गड्यानो मला आहे आशा. नाही कळो भामट्यांना माझी काव्य भाषा, पण तुम्हावरी गड्यानो मला आहे आशा. माझ्या श्रोत्यांना जर माझ्या कविता आवडल्या तर निश्चितच एक काळ चांगला असेल आणि मला सर्वांपर्यंत पोहोचता येईल. अजूनच्या त्यातल्या शेवटच्या काही ओळी अशा आहेत की आता हवी कशाला रोज नवी कविता, आता हवी कशाला रोज नवी कविता. तना मनात आता भिनलोय चाहत्यांच्या, मेलो जरी उद्याला कसलीच खंत नाही. जगणार मी उद्याही शब्दात लेकरांच्या, जगणार मी उद्याही शब्दात लेकरांच्या. अशा काही अपेक्षा आहेत. निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं यश मिळेल. कवितेचं नाव आहे वाट तिचीच पाहायचो. कॉलेजला माझ्या मी जेव्हा जेव्हा यायचो, गेटवर बसून नेहमी वाट तिचीच पाहायचो. कॉलेजला माझ्या मी जेव्हा जेव्हा यायचो, गेटवर बसून नेहमी वाट तिचीच पाहायचो. तिच्या आणि माझ्या बाबतीत सारखे असे व्हायचे, तिच्या माझ्या कपड्यांचे रंग एकच यायचे. तिच्या आणि माझ्या बाबतीत सारखे असे व्हायचे, तिच्या माझ्या कपड्यांचे रंग एकच यायचे.
दूर दूर राहूनही योग कसा जुळायचा आणि तिला माझ्या कपड्यांचा रंग कसा कळायचा. 2003ला मोबाईल नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं फार मोठ्या प्रमाणावर, तरी तिला माझ्या कपड्यांचा रंग कळायचा. तर हे असं का व्हायचं, असं मी या कवितेमध्ये लिहिलंय. दूर दूर राहूनही योग कसा जुळायचा आणि तिला माझ्या कपड्यांचा रंग कसा कळायचा. ह्या आमच्या मॅचिंगचं मलाच नव्हतं कळत, पण माझे सगळे मित्र होते माझ्यावरती जळत. ह्या आमच्या मॅचिंगचं मलाच नव्हतं कळत, पण माझे सगळे मित्र होते माझ्यावरती जळत. एकदा माझ्या मित्राचा प्रश्न मला आला, काल म्हणे तू तिला प्रपोज तर नाही ना केला. एकदा एका मित्राचा प्रश्न मला आला, काल म्हणे तू तिला प्रपोज तर नाही ना केला. मी म्हणलं, नाही बाबा, असं कसं म्हणतो. तू मग तिच्यासारखे कपडे कसे आणतो. हे असे प्रश्न नेहमी मलाच नव्हते पडत. हे असे किस्से नेहमी तिच्याशीही घडत. हे असे प्रश्न नेहमी मलाच नव्हते पडत. हे असे किस्से नेहमी तिच्याशीही घडत. मित्र हो, या सगळ्या प्रकाराचा फायदा असा झाला. आणि दुसऱ्या दिवशी तिचा साखरपुडा झाला. आणि मग एवढ्यावरती कविता संपत नाही. अजून 8 ओळी मी त्या कवितेमध्ये नंतरच्या एडिशन मध्ये वाढवल्या. एवढं सगळं होता वेळ होता गेला. आणि दुसऱ्या दिवशी तिचा म्हणे साखरपुडा झाला. पण अजून कधी कॉलेजमध्ये आली जर का ती, पुन्हा एकदा बसन म्हणतो गेटवरती मी. धन्यवाद अशा सर. प्रकारची तर कविता. पूर्वीचं प्रेम म्हणजे असं असायचं की जर केलं तर ते एकदम बोला. पूर्वीचं प्रेम असं असायचं की जे निपक्षपणे किंवा स्वच्छ स्वच्छ आणि निर्मळ असायचं पाण्यासारखं. आताच्या प्रेमाचा फेडा असा आलाय सर की ऑनलाईन प्रेम भरपूर होणार. ते जरी प्रेम झाले तरी ब्रेकअपचं प्रमाण जास्त वाढतं आणि ते मुलीला पण प्रेम म्हणजे असं काही वाटत नाहीये. आणि पूर्वी आत्महत्या, आता आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे एका मुलीचे म्हणता येत नाही म्हणजे असं सर्वच मुलींना नावं ठेवीत नाही, पण अशा कित्येक तरी मुलं किंवा मुली आहेत की त्यांचे प्रेमाचे ब्रेकअप होणं, परत प्रेमात येणं. पूर्वी असं नव्हतं. हे फॅड आलेलं आहे. बरोबर आहे. बदलत्या काळानुसार प्रेमाच्या व्याख्या बदलत जातात. काही जण प्रामाणिकपणे प्रेम करतात, निखळ, स्वच्छ, सुंदर प्रेम करतात. काही लोक त्या प्रेमाला फक्त वासनेच्या दृष्टीनं बघतात. तर हे पूर्वीपासून चालत आलंय आजही. पण अलीकडच्या काळामध्ये मोबाईल, व्हॉट्सअप, तुमच्या कनेक्टिव्हिटी, आम्हाला एखाद्या मुलीनं 4 वर्षात एकदा पाठीमागं वळून बघितलं तरी आनंद वाटायचा. 4 वर्षानंतर एकदा पाठीमागं वळून बघितलं एखाद्या पोरीनं तर आम्हाला त्याचा आनंद वाटायचा. पण आज असंच राहिलं नाही. पोरांकडे वेळ नाही, पोरींकडे वेळ नाही. एका दिवसात त्यांचं जुळण्यापासून ते खटके उडण्यापर्यंतचा कार्यक्रम एका दिवसात होतो. तर मग हे म्हणजे एकूणच जीवन पद्धती आपली घाईची झाली, गडबडीची झाली. त्याच्यामुळं आपल्याकडे धीर धरायचा विषय राहिला नाही. आम्हाला सक्सेसही एका दिवसात व्हायचंय. मग प्रेमातच सक्सेस एका दिवसात का नको. प्रत्येक गोष्टीत आम्हाला घाई आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. असो, हरकत नाही. तर त्याच्यासाठी मी एक वात्रटिका लिहिलेली आहे. मी वात्रटिकाकार पण आहे. आउटडेटेड नटणं झालंय, डार्क आलंय मेकअप, प्रथा सोडून प्रेमाची रूढ झालंय ब्रेकअप, आदर्श काहीच राहिलं नाही, सगळीकडे करप्शन, समाजसेवा करणारे बोगत चालतात फाउंडेशन. मित्र हो, समाजानं समाजाचं धोक्यात आणलंय वेलफेअर. आणि माणसामधल्या माणुसकीचं करप्ट झालंय सॉफ्टवेअर. आपल्यातल्या माणुसकीचं सॉफ्टवेअर करप्ट झाल्यामुळं हे सगळं घडतंय असं मला वाटतं. सर, खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून. मातीची ओढ आणि कवितेचा प्रवास तुम्ही इतक्या सहजपणे मांडतात की प्रेक्षकांच्या काळजाला तो नक्कीच भिडेल असं मी मानतो. धन्यवाद. नमस्कार. तुमच्या यूट्यूब चॅनलसाठीही आमच्या हार्दिक शुभेच्छा. सर, तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद सर. धन्यवाद तुमच्या बोल धडक बेधडक टीमचं. धन्यवाद.